सुरुवातीलाच ना आपण एका प्रसंगाची कल्पना करूया. म्हणजे समजा एका खूप मोठ्या कंपनीला एका अत्यंत कठीण आणि आपण म्हणूया विनाशकारी आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं काम एका सामान्य कर्मचाऱ्यांनी केलंय, तेही स्वतःच्या जीवावर उदार होऊन. अच्छा, म्हणजे एका अर्थी त्याने त्या पूर्ण कंपनीला बुडण्यापासून वाचवलंय, बरोबर ना? अगदी बरोबर. आणि हे पाहून खुश झालेला कंपनीचा मालक भर बोर्ड मीटिंगमध्ये त्या कर्मचाऱ्याला थेट म्हणजे एकदम थेट CEO पदावर बसवतो. बापरे, म्हणजे हा तर खूपच मोठा निर्णय झाला. एका सामान्य कर्मचाऱ्याला थेट CEO. हो ना. आणि कसं आहे, नियमानुसार इथे कथा संपायला हवी होती, सगळं कसं गोड-गोड. पण पण त्याच क्षणी तो नवा CEO मालकाला म्हणतो की आता मला तुमच्या बहिणीशी लग्न करायचंय. काय सांगताय? म्हणजे भर मीटिंग रूममध्ये? हो. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या मीटिंग रूममध्ये काय भयानक शांतता पसरेल ना. मालकाच्या हातातनं सत्ता कशी निसटली असेल आणि त्या बहिणीचा संताप किती तीव्र असेल. नक्कीच. म्हणजे हे नुसतं ऐकतानाच अंगावर काटा येतोय. सत्तेचे आणि अधिकारांचे हे खेळ खरंच भयंकर असतात. अगदी खरंय. आणि मला हेच सांगायचंय की सत्तेचे, महत्वाकांक्षेचे आणि अधिकारांचे असे अनपेक्षित खेळ केवळ आजच्या आधुनिक जगातच चालतात असं नाहीये. म्हणजे तुम्हाला ऐतिहासिक संदर्भांकडे जायचं तर? होय. आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण बाजिंद या अत्यंत रंजक ऐतिहासिक कादंबरीतील पृष्ठ क्रमांक 98 वरील एका अशाच नाट्यमय आणि गुंतागुंतीच्या प्रसंगाचे पदर उलगडून पाहणार आहोत. क्या बात आहे. म्हणजे ऐतिहासिक आणि मानसिक दोन्ही बाजू आपण बघणार आहोत तर? नक्कीच. कारण कसं आहे, इथे रणांगणावरील विजय हा राजदरबारातील एका नव्या आणि भयंकर युद्धाची सुरुवात कशी ठरते यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग हे सविस्तर उलगडून पाहूया. हो. आणि बघायला गेलं तर या पानावरील मजकूर वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे ना, युद्धाचे परिणाम केवळ जमिनीच्या मालकीपुरते मर्यादित नसतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की त्याचे पडसाद मानसिक पातळीवर जास्त असतात? अगदी बरोबर. जेव्हा आपण सत्तेचा विचार करतो ना, तेव्हा ती सत्ता केवळ मुकुटात किंवा सिंहासनात नसते, ती असते लोकांच्या मानसिकतेत. या एका पानावर आपल्याला मानवी पराक्रम आणि त्याच पराक्रमातून निर्माण होणारी राजकीय कोंडी अशा दोन्ही गोष्टींचा अत्यंत सूक्ष्म संघर्ष पाहायला मिळतो. खरंय. आणि या प्रसंगाची सुरुवात होते ती वस्ताद काका आणि नाईक यांच्यातील एका अत्यंत गंभीर संवादाने. हो, तो संवाद खूपच अंगावर येणार आहे. हो ना. म्हणजे बघा, वस्ताद काका नायकांसमोर उभे आहेत आणि एक विनंती करत आहेत. ते म्हणतात, आजवरची माझी नोकरी रुजू धरावी आणि मला अखेरची संधी द्यावी. आणि ते पुढे असंही म्हणतात की शिकस्त करून माची स्वराज्यात घेऊन येईन, नाहीतर हे तोड परत कधीही तुम्हाला दाखवणार नाही. बरोबर. हा संवाद वाचतानाच त्यातील तणाव जाणवतो. पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट समजावून घेऊया. ऐतिहासिक संदर्भानुसार ही माची जिंकणे म्हणजे नेमके काय? अच्छा, माचीबद्दल सांगायचं तर? हो. कारण वस्ताद काका असे स्वतःचं अस्तित्व का पणाला लावत आहेत हे समजणं गरजेचं आहे. कसे? माची म्हणजे किल्ल्याच्या मुख्य बालेकिल्ल्याच्या खालील बाजूला असलेली एक विस्तीर्ण आणि मोक्याची पठारी जागा. गडाचं संरक्षण करण्यासाठी माचीवर ताबा असणं अत्यंत आवश्यक असतं. अच्छा, म्हणजे ती गडाची पहिली फळी असते तर? अगदी तसंच. माची शत्रूच्या हातात जाणं म्हणजे गडाचा अर्धा जीव जाण्यासारखे आहे. आणि वस्ताद काकांच्या विधानाबद्दल बोलायचं झाले तर त्या काळातील लष्करी संस्कृती ही आजच्या कॉर्पोरेट किंवा व्यावसायिक करारांसारखी नव्हती. म्हणजे तिथे नुसती नोकरी गेली असं नसायचं? अजिबात नाही. तिथे अकाउंटेबिलिटी किंवा जबाबदारी ही केवळ कागदावर नसायची, तर ती थेट सन्मानाशी आणि प्राणाशी जोडलेली असायची. अपयशी ठरल्यास तोंड न दाखवण्याची प्रतिज्ञा करणे हे स्वतःला मानसिकदृष्ट्या कोंडीत पकडण्याचं एक तंत्र होतं. कोंडीत पकडण्याचं तंत्र म्हणजे नेमकं कसं? म्हणजे बघा, जेणेकरून लढताना माघार घेण्याचा किंवा पळून जाण्याचा विचारही मनात येऊ नये. करो या मरो अशी ती स्थिती असते. एक मिनिट. पण एका पराभवानंतर थेट आत्महत्या करण्यासारखी भाषा करणे हे लष्करी दृष्टिकोनातून खरंच शहाणपणाचे आहे का? आजच्या काळात हे अव्यवहार्य वाटू शकतं. हो ना. कारण जर प्रत्येक अनुभवी सेनापतीने एका चुकीनंतर तोंड न दाखवण्याची किंवा जीव देण्याची प्रतिज्ञा केली तर सैन्याकडे अनुभवी लोक उरणारच नाहीत. हा निव्वळ एक भावनिक कडवेपणा वाटतो मला. वरवर पाहता हा कडवेपणा वाटू शकतो, हे मलाही मान्य आहे. पण याचे लष्करी आणि मानसिकरण खूप वेगळे आहे. त्या काळात माहितीची देवाणघेवाण आजच्यासारखी वेगाने होत नसे. म्हणजे इंटरनेट किंवा फोन्स नव्हते, तेव्हा बातम्या सावकाश पोचायच्या.
बरोबर. मग अशा वेळी शत्रूच्या मनात धास्ती निर्माण करण्याचे एकमेव साधन म्हणजे तुमची ख्याती किंवा तुमचं रेप्युटेशन. मराठा सैन्याचं हे कडवेपण हीच त्यांची सर्वात मोठी ताकद होती. अच्छा, म्हणजे शत्रूला हे माहीत असायला हवं की हे लोक जीव गेला तरी माघार घेणार नाहीत. अगदी अचूक. आणि म्हणूनच जेव्हा नाईक वस्ताद काकांना माफ करतात तेव्हा ते एक वाक्य उच्चारतात. ते म्हणतात, महाराज दिलेला शब्द पाळतात. जो शब्द पाळू शकत नाही तो मराठा नव्हे. बापरे, हे वाक्य खूपच प्रभावशाली आहे. होय. आणि हे केवळ एक प्रेरणादायी सुविचार नाहीये बरं का. ही एक राजकीय आणि लष्करी विचारधारा आहे. शत्रूंच्या साम्राज्याला म्हणजेच पातशाहीला हे पक्क माहीत असायचे की हे सैन्य पैशासाठी नाही तर शब्दासाठी लढते. त्यामुळे त्यांना विकत घेणे किंवा घाबरवणे अशक्य आहे, बरोबर? अगदी बरोबर. याच मानसिक दडपणाचा वापर करून नाईक ठरवतात की ते उद्या सायंकाळपर्यंत शिक्यांची शिबंदी घेऊन स्वतः यशवंत माचीवर चाल करून जातील. पुन्हा एकदा या शिक्यांच्या शिबंदीबद्दल मला थोडं स्पष्टीकरण हवंय. सामान्य सैन्यापेक्षा हे वेगळे कसे? कसंय, शिक्यांची शिबंदी म्हणजे राजमुद्रेचा किंवा राजाच्या अधिकृत मान्यतेचा पाठिंबा असलेले खास सैन्य. अच्छा, म्हणजे एकदम एलिट फोर्स सारखं. हो, अगदी तसंच. हे सैन्य थेट राजाच्या अखत्यारीत असते आणि हे रणांगणावर उतरणे म्हणजे स्वतः राजाचे अस्तित्व पणाला लागण्यासारखे असते. यात अतिशय निवडक आणि निष्ठावान योद्धे असतात. म्हणूनच यशवंत माचीवर चाल करून जाण्यासाठी याच शिबंदीची निवड केली जाते तर? होय, कारण माची परत मिळवणे ही आता केवळ एक लष्करी गरज राहिलेली नसून ती राज्याची आबरू बनली आहे. आणि यानंतर ना कथानक एका नव्या वळणावर पोहोचते. यशवंत माचीवरील युद्ध संपले आहे. माची परत स्वराज्यात आली आहे. आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. हो, पण या अत्यंत कठीण युद्धाचा खरा नायक ठरला आहे भीमा जाधव. या युद्धातील त्याचा पराक्रम इतका मोठा आहे की सर्वत्र त्याचेच नाव घुमत आहे. आणि तिथेच खरा राजकीय खेळ सुरू होतो. अगदी. राजे येसाजीराव जेव्हा शुद्धीवर येतात आणि त्यांना परिस्थिती समजते तेव्हा ते थेट भीमाला बोलावून घेतात. सारा दरबार भीमावर कौतुकाचा वर्षाव करत असतो. इथे राजांचे शब्द खूप महत्वाचे आहेत हे लक्षात घ्यायला हवं. हो ना? हो ना? राजे भीमाला म्हणतात, भीमा, आज तुझ्या पराक्रमामुळे यशवंतमाची आबरू वाचली. डोंगरा एवढे उपकार आहेत तुझे माझ्यावर. काय देऊ तुला? हे शब्द ऐकायला अत्यंत भावनिक वाटतात. एका राजाने आपल्या सैनिकाला हे सांगणे की तुझे माझ्यावर उपकार आहेत हे खूपच भारी वाटतं. पण राजकीय दृष्टिकोनातून पाहता या एका वाक्याने सत्तेचे सर्व समीकरण बदलून टाकले आहे. माझा यावर थोडा वेगळा दृष्टिकोन आहे. राजाने असं म्हणणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं नाही का? कसं काय? म्हणजे बघा, राजा हा नेहमी सर्वोच्च स्थानी असतो. त्याचे अधिकार ईश्वरी मानले जायचे. पण जेव्हा राजा भर दरबारात मान्य करतो की तो एका सामान्य सैनिकाचा ऋणी आहे, तेव्हा तो आपली दैवी सत्ता कुठेतरी कमी करत असतो ना? हे तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे. आणि नुसतं एवढंच नाही, या भावनेच्या भरात राजे आणखी एक धक्कादायक निर्णय घेतात. ते मोठ्या आवाजात गर्जना करून म्हणतात, आजपासून मी शिक्यांच्या सेनेचे सेनापतीपद भीमाला बहाल करत आहे. आणि सगळे त्याच्यावर फुले उधळतात. हो, पण एका सामान्य सैनिकाला रातोरात थेट सर्वोच्च सेनापती करणे हे अत्यंत धोकादायक व्यवस्थापन वाटत नाही का तुम्हाला? हाच तर या प्रकरणाचा गाभा आहे. तुम्ही जे म्हणालात ते पूर्णपणे तार्किक आहे. लष्करी प्रशासनात असे रातोरात दिलेले प्रमोशन अनेकदा अंतर्गत बंडाला आमंत्रण देते. नक्कीच. म्हणजे जे जुने अनुभवी सरदार असतील त्यांना एका सामान्य सैनिकाच्या हाताखाली काम करणे अपमानास्पद वाटू शकते ना? वाटू शकते नाही, वाटतंच. पण इथे राजाने हा निर्णय का घेतला यामागे 2 कारणं आहेत. अच्छा, कोणती? पहिले म्हणजे यशवंत माची वाचवणे हे इतके कठीण काम होते की ज्याने ते केले त्याला काहीतरी अफाट बक्षीस देणे राजाला भाग होते. म्हणजे राजाला आपला मोठेपणा दाखवायचा होता? होय. आणि यातून राजाला इतर सैनिकांनाही हा संदेश द्यायचा असतो की आपल्या राज्यात फक्त मेरिट किंवा गुणवत्तेला महत्त्व आहे. जात, पात किंवा पार्श्वभूमी नाही. तर शौर्य तुम्हाला सर्वोच्च पदावर नेऊ शकते. हे तर झालं मेरिटचं. पण ह्याचा दुसरा आणि गडद पैलू काय आहे? कारण मला वाटतंय राजा कुठेतरी अडकलाय यात. बरोबर ओळखलात. दुसरा पैलू हा सत्तेच्या समतोलाचा आहे. जसे तुम्ही मगाशी म्हणालात की राजा रुमी झाला आहे. सामंतशाही किंवा सरंजामशाहीमध्ये सत्तेचा समतोल अत्यंत नाजूक असतो. म्हणजे तिथे सरदारांची ताकद जास्त असते का? हो ना. राजाकडे स्वतःचे असे खूप मोठे सैन्य नसते. तो त्याच्या सरदारांच्या आणि सेनापतींच्या निष्ठेवर अवलंबून असतो. अच्छा.
आणि जेव्हा एखादा सैनिक असा पराक्रम गाजवतो की तो राजालाच उपकृत करतो, तेव्हा राजा देणारा आणि सैनिक घेणारा हे पारंपरिक समीकरण उलटून पडते. म्हणजे आता भीमा वरचढ झालाय? अगदी. भीमा आता केवळ एक सैनिक राहिला नाही, तर तो एका अर्थाने राजाचा तारणहार बनला आहे. आणि जेव्हा तारणहार आपल्या अधिकारांची जाणीव करून देतो, तेव्हा राजकीय भूकंप होतोच. आणि तो भूकंप लगेच येतो सुद्धा. हो, अगदी काही क्षणात. सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोचलेला आणि नुकताच सेनापती झालेला भीमा आता अशी एक मागणी करतो जी राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक अशा सर्वच पातळ्यांवर हादरून सोडते. ही ती मागणी आहे जिचा आपण सुरुवातीला उल्लेख केला होता. होय, राजे जेव्हा त्याला विचारतात, बोल भीमा, अजून काय हवे तुला, तेव्हा भीमा पुढे येतो, राजांना मुजरा करतो आणि अत्यंत धाडसी मागणी करतो. धाडसी आणि भयंकर सुद्धा. खरे, तो सांगतो की तारुण्यात आल्यापासून त्याच्या मनात, बुद्धीत, श्वासात एकच मुलगी आहे आणि ती म्हणजे सावित्री. बापरे. तो थेट राजांकडे सावित्रीचा हात मागतो आणि प्राणापेक्षा जास्त तिला जपण्याचं वचन देतो. तो म्हणतो, सावित्री राजे, मला जर काही द्यायचेच असेल तर सावित्रीचा हात द्या. हे वाचतानाच धक्का बसतो. हो ना. आता विचार करा, भर दरबारात एका राजाकडे त्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा किंवा राजघराण्यातील स्त्रीचा हात मागणे, हे किती अकल्पित आहे. ही मागणी अत्यंत धक्कादायक आहे. यातून भीमाचा आत्मविश्वास नव्हे तर त्याचा प्रचंड अहंकार दिसून येतो. अहंकार कसा काय? कारण त्याने आपल्या लष्करी विजयाचं रूपांतर थेट एका राजकीय आणि वैयक्तिक सौद्यात केले आहे. जिंकलेल्या युद्धाची किंमत तो अशी वसूल करत आहे. बरोबर. आणि या मागणीवर सावित्रीची जी प्रतिक्रिया येते ती या संपूर्ण प्रसंगातली सर्वात भेदक गोष्ट आहे. तिची प्रतिक्रिया तर अतिशय रास्त होती. हो. हे ऐकताच वरच्या मजल्यावर खिडकीत उभ्या असलेल्या सावित्रीच्या हृदयाचे ठोके वाढतात, तिच्या डोळ्यात आग उतरते आणि ती अत्यंत संतापाने भीमाकडे पाहून तिथून निघून जाते. तिचा संताप त्या एका क्षणातच सगळं सांगून जातो. पण इथे थांबून आपण थोडा विचार करूया. चित्रपटांमध्ये किंवा नेहमीच्या कथांमध्ये आपण काय पाहतो? नायक युद्ध जिंकून येतो. हो, आणि बक्षीस म्हणून प्रेयसीला मागतो. ती लाजून होकार देते आणि कथेचा शेवट गोड होतो. पण इथे सावित्रीचा संताप हा त्या पारंपरिक हिरोच्या संकल्पनेला पूर्णपणे छेद देतो. तिची ही अत्यंत तीव्र प्रतिक्रिया का आली असावी? यामागे मानवीय भावभावनांचा आणि अधिकारांचा एक अत्यंत गुंतागुंतीचा खेळ आहे. आजच्या आधुनिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आपण याला संमतीचा किंवा कन्सेंटचा मुद्दा म्हणू शकतो. अच्छा, संमतीचा मुद्दा. सावित्री का रागावली? कारण भीमाने स्वतःच्या राजकीय आणि लष्करी यशाचा वापर करून तिला एक बक्षीस किंवा ट्रॉफी असल्यासारखं मागितलंय. म्हणजे जणू काही ती जिंकलेली वस्तू आहे. अगदी तसंच. तिच्या संमतीचा, तिचा इच्छेचा विचार भर दरबारात कोणीही केला नाही. शौर्याच्या बदल्यात तुम्ही कोणाचे तरी प्रेम किंवा संमती हक्काने मागू शकत नाही ना. हे आधुनिक विश्लेषण झालं, पण याला माझा थोडा विरोध आहे. ओहो, विरोध? का बरं? जर आपण त्या काळाचा म्हणजेच 18व्या किंवा 19व्या शतकातील सरंजामशाहीचा विचार केला तर संमती हा शब्द आणि ती संकल्पना आजच्यासारखी अस्तित्वातच नव्हती. हे पण खरंय. राजघराण्यातली लग्न ही प्रेमावरून नाही तर राजकीय सोयीसाठी, तह करण्यासाठी किंवा सैन्याचे पाठबळ मिळवण्यासाठीच होत असत. राजकन्यांना या राजकीय खेळातील प्यादी म्हणून वापरले जाणे ही त्या काळाची कटू वास्तविकता होती. हो, इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. संमती न घेतल्याबद्दल होता की एका सामान्य सैनिकाने, ज्याची काळपर्यंत काहीच ओळख नव्हती, त्याने थेट राजघराण्याच्या बरोबरीला येण्याची हिंमत केली याचा राग होता. हां, आता तुम्ही एकदम योग्य मुद्द्यावर आलात. म्हणजे राजघराण्यातील स्त्रीला आपली पत्नी बनवण्याची हिंमत करणे हा जो वर्गभेद आहे ना, त्या सत्तेच्या अहंकाराचा तो राग असावा. हा अत्यंत महत्वाचा आणि सखोल मुद्दा मांडला तुम्ही. आणि या दृष्टिकोनातून पाहिल्यास सावित्रीचा संताप अधिक स्पष्ट होतो. हो ना. बघा, राजघराण्यातील स्त्रिया जरी राजकीय प्यादी असल्या तरी त्यांचे विवाह हे त्यांच्याच कुळीच्या किंवा बरोबरीच्या राजघराण्यांमध्ये होत असत. बरोबर. त्यांना स्वतःच्या वंशाचा अभिमान असायचा. अगदी. त्यांना त्यांच्या राजघराण्याच्या रक्ताचा आणि श्रेष्ठत्वाचा प्रचंड अभिमान असायचा. सावित्रीचा राग हा भीमाच्या प्रेमावर नाही तर त्याच्या धृष्टतेवर असू शकतो. धृष्टता म्हणजे त्याचा तो आगाऊपणा? होय. कालपर्यंत जो माणूस आपल्या घराण्याच्या हुकुमावर मान डोलावणारा एक सामान्य चाकर होता, तो आज एका युद्धातील विजयाच्या जीवावर थेट आपल्याला मिळवण्याची भाषा करत आहे.
हे तर थेट तिच्या अस्तित्वावरच घाला घातल्यासारखं झालं. हो, हा तिच्या राजशाही अस्तित्वावर आणि तिच्या घराण्याच्या प्रतिष्ठेवर झालेला थेट हल्ला होता. एका नवश्रीमंत किंवा नव्याने सत्ता मिळालेल्या व्यक्तीने जुन्या पारंपरिक सत्तेला दिलेले हे थेट आव्हान होते. आणि म्हणूनच तिच्या डोळ्यांतील आग ही याच अपमानाची साक्षी आहे. अगदी बरोबर. पण ह्या सगळ्या गोंधळात सावित्री रागाने निघून गेल्यावर आता या अत्यंत विचित्र आणि स्फोटक परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येते ती राजे येसाजीरावांवर. हो, त्यांची अवस्था तर सर्वात कठीण होती. राजांची अडचण पुस्तकात अगदी स्पष्ट दिसते. त्यांना काय उत्तर द्यावे हे समजतच नाही. ते भीमाला म्हणतात, भीमा, मी स्वतः जातीने साळुंबरांवर चर्चा करून उद्या तुला होकार, आणि वाक्य इथेच अपूर्ण राहतं. इथे एक खूप महत्वाचा शब्द आलाय, साळुंबर. हो, याचा अर्थ काय होतो? साळुंबर म्हणजे निर्णय प्रक्रियेतील असा एक गट किंवा व्यवस्था ज्यांना विश्वासात घेतल्याशिवाय राजे वैयक्तिकरित्या इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाहीत. थोडक्यात घरातील वडीलधारी मंडळी किंवा दरबारातील प्रमुख सरदार. अच्छा, म्हणजे एक प्रकारची समिती किंवा काउन्सिल. हो, अगदी तसंच. पण इथे मला एक सामान्य प्रश्न पडतो. येसाजीराव हे राजे आहेत ना? हो, नक्कीच. मग ते थेट भीमाला नाही का म्हणू शकत नाहीत? म्हणजे त्याच्या या दृष्टतेबद्दल त्याला थेट तुरुंगात का नाही टाकत? राजाला कसली भीती? इथेच सरंजामशाहीतील सत्तेचे आणि लष्कराचे खरे स्वरूप उघड होते. सत्तेचे राजकारण कसं चालतं हे समजून घेण्याची एक उत्तम संधी आहे. कसं काय? राजा भीमाला थेट तुरुंगात टाकू शकत नाही याचे कारण म्हणजे लष्कराची निष्ठा. हे सैन्य आजच्या काळातील पगारी सैन्य नसते, जे फक्त संविधानाला किंवा देशाच्या झेंड्याला बांधील असते. म्हणजे ते राजाशी एकनिष्ठ नसतात का? तसं नाहीये, पण त्या काळातील सैन्य हे प्रत्यक्ष रणांगणावर त्यांच्यासोबत लढणाऱ्या आणि त्यांना विजय मिळवून देणाऱ्या सेनापतीशी जास्त प्रामाणिक असते. अच्छा, आणि भीमाने नुकताच मोठा विजय मिळवलाय. अगदी. भीमाने नुकतेच प्राणपणाला लावून यश मिळवले आहे, राज्याची आबरू वाचवली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजानेच त्याला काही क्षणांपूर्वी सेनापतीपद बहाल केले आहे. हो, संपूर्ण सैन्य सध्या भीमाच्या नावाचा जयघोष करत असेल. बरोबर. अशा परिस्थितीत जर राजाने भीमाला नकार दिला किंवा त्याला अपमानित करून तुरुंगात टाकले तर दुसऱ्याच क्षणी सैन्यामध्ये बंड उफाळून येऊ शकते. बापरे, म्हणजे राजा स्वतःच्याच दरबारात एका अर्थाने ओलीस ठेवल्यासारखा झालाय. होय, तो होस्टेज बनलाय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे राजांची ही कृती आजच्या काळातील क्रायसिस मॅनेजमेंट किंवा संकट व्यवस्थापन आहे. क्रायसिस मॅनेजमेंट, अगदी योग्य शब्द वापरलात. हो ना. जेव्हा तुमच्याकडे प्रश्नाचं उत्तर नसतं आणि समोरच्याला नकार देण्याची तुमची ताकद नसते, तेव्हा त्याला थेट नकार न देता फक्त वेळ मागून घेणं. बरोबर. उद्या सांगतो किंवा चर्चा करून सांगतो हे म्हणून येसाजीराव फक्त तो प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याचवेळी ते सावित्रीच्या मर्जीविरुद्ध त्वरित होकार देखील देऊ शकत नाहीत. नाही देऊ शकत, कारण सावित्रीचा संताप त्यांनी पाहिला आहे आणि राजघराण्याची एक स्वतःची अशी प्रतिष्ठा असते. एका सामान्य सैनिकाशी सोयरीक केल्यास इतर सरदार काय म्हणतील हाही विचार त्यांना करावाच लागतो. म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर. अगदी तशीच परिस्थिती. हा पेचोप्रसंग एकाच वेळी राजाची ताकद आणि त्यांची भयानक असहाय्यता दोन्ही दाखवून देतो. राजा कितीही शक्तिशाली असला ना तरी राजकीय गुंतागुंता आणि मानवी भावनांच्या चक्रव्यूहात तो अनेकदा अत्यंत दुबळा ठरतो. खरे, येसाजीरावांचे ते अपूर्ण राहिलेले वाक्य त्यांच्या याच राजकीय आणि कौटुंबिक कोंडीचे प्रतीक आहे. होय, आणि या विश्लेषणावरून एक गोष्ट खूप स्पष्ट होते. कोणती? युद्धाच्या मैदानावर तलवारीने लढणे आणि शत्रूचे मुंडके छाटणे हे एका अर्थाने सोपे आहे, कारण तिथे शत्रू कोण हे स्पष्ट असते. अगदी बरोबर. पण राजदरबारात सत्तेचे, महत्वाकांक्षेचे आणि मानवी भावनांचे जे राजकारण चालते हे हाताळणे हे खऱ्या अर्थाने कठीण असते. हो ना, कारण तिथे मित्र कोण आणि शत्रू कोण हे चेहऱ्यावरून ठरत नाही. कुणाच्या मनात काय चाललंय हे सांगता येत नाही. आणि हीच गुंतागुंत ऐतिहासिक साहित्याला जिवंत ठेवते असं मला वाटतं. नक्कीच. सत्ताधारी आणि सत्ता मिळवू पाहणारे ह्या दोघांमधील हा संघर्ष केवळ त्या काळापुरता मर्यादित नाहीये. मानवी स्वभाव, सत्तेची भूक आणि प्रतिष्ठेचा अहंकार हा शेकडो वर्षांनंतरही तसाच राहिलाय. हो, आजच्या व्यवस्थेत तलवार नाहीये, पण पदाची आणि अधिकारांची महत्वाकांक्षा अगदी तशीच आहे. आपण सुरुवातीला जे उदाहरण पाहिलं ते याचंच तर रूप होतं. अगदी तंतोतंत जुळणारं रूप. आजच्या या चर्चेच्या शेवटीत एका वेगळ्याच आणि अत्यंत महत्त्वपूर्ण पैलूचा विचार करूया, जो या मजकुरात थेट शब्दांत सांगितलेला नाही, पण ज्याकडे दुर्लक्ष करणं ऐतिहासिक विश्लेषणात शक्य नाही. कोणता पैलू?
आपण आत्तापर्यंत असे मानून चाललो आहोत की भीमाने सावित्रीचा हात मागितला कारण तो तिच्यावर नितांत प्रेम करत होता. हो, सामान्यतः आपण असाच विचार करतो. पण हे खरंच केवळ एका आंधळ्या, एकतर्फी प्रेमापोटी मागितलेले बक्षीस होते की यामागे काहीतरी वेगळेच आणि भयंकर राजकारण होते? म्हणजे तुम्हाला म्हणायचे की तो सत्तेचा डाव खेळत होता? विचार करा ना, कालचा एक सामान्य सैनिक ज्याला आज लष्कराचे सर्वोच्च पद मिळाले आहे, जर त्याने राजघराण्यातील स्त्रीशी लग्न केले तर तो उद्या राजघराण्याचा जावाई होईल. बापरे, म्हणजे लष्करी सामर्थ्य तर त्याच्याकडे आधीच आले आहे, आता त्याला सत्तेची आणि राजघराण्याच्या रक्ताची कायदेशीर मान्यताही मिळेल. अगदी बरोबर. सत्ताधारी कुटुंबाशी सोयरीक जोडून आपले राजकीय वर्चस्व कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यासाठी आणि भविष्यात कदाचित स्वतःच सत्ताधीश होण्यासाठी भीमाने खेळलेली ही एक अत्यंत थंड डोक्याची खेळी तर नसेल? हे दृष्टिकोन खूपच धक्कादायक आणि तितकाच विचार करायला लावणारा आहे. हो ना. एका शूर आणि साध्या सैनिकाने नकळतपणे एका महत्वाकांक्षी आणि मुत्सद्दी राजकारणाचा जन्म तर घेतला नाही ना? या प्रश्नावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. नक्कीच, कारण इतिहास नेहमी तसा नसतो जसा तो वरवर दिसतो. अगदी खरंय. खरी उत्तरे त्या घटनांच्या मागच्या हेतूंमध्ये लपलेली असतात. आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया, पण हा विचार मात्र चालू राहू दे.